नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूजच्या या गप्पांगणात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकीय भाष्य वगैरे होत राहतं, राजकारण्यांची उलटसुलट वक्तव्य सुद्धा येत आहेत, कारण नुकतीच निवडणूक संपले आणि कुठे कुठे आता सत्तेची गणितं जुळवण्याचं सगळ्यांचे अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यामधनं आलेल्या या राजकीय वक्तव्यांचा अर्थ काय हे आपण ज्यावेळेला टीव्हीच्या स्क्रीनवरती आम्ही सगळे भांडत असतो, राजकीय नेते सुद्धा त्याचं विश्लेषण वगैरे करत असतात, त्याच्यामध्ये खरी उत्तरं खरंच मिळतात का? पण अशा वेळेला या गप्पा या कामाला येतात. आणि आज अशाच गप्पा मारण्यासाठी आणि या राजकीय वक्तव्यांचा खरा खरा अर्थ काय असू शकतो, त्या मागे काय दडलेलं आहे, हे आपल्या गप्पांमधून आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन. प्रकाश महाजनजी, खूप खूप स्वागत आपलं पुढारी न्यूजच्या गप्पांगणात. आणि आज पुढारी न्यूजचे आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी, आमचे संपादक प्रसन्न जोशी आणि आमचे सगळे सहकारी आपल्यासोबत अशाच इन्फॉर्मल आम्ही गप्पा मारणार आहोत. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच इन्फॉर्मल गप्पांमध्ये आमच्यासोबत सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे. नक्की नक्की. अगदी. प्रकाश महाजनजी, पहिलाच प्रश्न म्हणजे साहजिकच आता तुम्ही आणि सध्या होत असलेलं राजकारण यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला बघितल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या डोक्यात येतो तो म्हणजे राज ठाकरेंनी जो लवचिकता हा राजकारणातला शब्द वापरला. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या परीने सोयीचा त्याचा अर्थ सांगून टाकला, पण खरा त्याचा अर्थ काय असू शकतो? आता राजसाहेबांनी स्वतः लवचिकता हा शब्द वापरत्या वेळेस स्वर्गवासी बाळासाहेबांच्या आधार घेतला आहे. बाळासाहेबांनी बऱ्याच वेळा लवचिक भूमिका घेतली. प्रत्येक नेता ज्यावेळेस अशी लवचिक भूमिका घेतो त्यावेळेस तो आपल्या पक्षाचा जास्त फायदा कसा होईल किंवा नुकसान कमीत कमी कसं होईल हे पाहूनच हा शब्द वापरत असतो. मला असं वाटतं की त्यांनी कल्याण डोंबिवली बाबतीत हा शब्द जरी वापरला असेल तरी तो मुंबईसाठी सुद्धा लागू होईल असं मला वाटतं. कारण शेवटी सत्तेच्या विरोधात जाऊन जर काम होत नसतील आणि मग त्या नगरसेवकाला त्यांच्या वॉर्डात काही उत्तरं द्यावं लागतील तर अशा वेळेस सत्तेच्या सोबत राहून लोकांची कामं करणं हाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे. कुठे अहंकार नाही, कुठे गर्व नाही, लवचिकता ह्याचा अर्थ त्याच घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ही हिंट असू शकते उद्धव ठाकरेंना? निश्चितच. कारण मी यापूर्वी असं म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं ते राजसाहेबांच्या परवानगीशिवाय होणारच नाही. राजू पाटील असं करणार नाहीत. आणि ज्यावेळेस राजसाहेबांनी परवानगी दिली असेल त्यावेळेसच राजू पाटलांनी सेनेला तिथं पाठिंबा दिलेला आहे. आता ही संजय राऊतची उद्विग्नता म्हणा, काय म्हणायचं म्हणा, संताप म्हणा, ते व्यक्त करत आहेत. खरं म्हणजे राजसाहेबाला सल्ला देण्याचं संजय राऊतला काही कारण नाही. राजसाहेब सक्षम आहेत. माझे सहकारी आपल्याला प्रश्न विचारतायत, आमचे आउटपुट हेड संदीप रामदासी. प्रकाशजी, राजसाहेबांच्या नजरेसमोर काही पक्ष, काही नेते हे जरूर असतील जेव्हा लवचिकतेचं राजकारण असा त्यांनी उल्लेख केला. मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा जास्त आणखी आत्ता नुकताच त्यांचा सहवास लाभलेला दुसरा नेता नसेल की ज्याला याचा अर्थ नेमका माहिती आहे. कारण तुम्ही पण वेगवेगळे पक्ष ऑलरेडी अनुभव घेऊन झाला आहे तुमचासुद्धा. मी फक्त हिंदुत्वाच्या वर्तुळातच फिरतोय, मी बाकी दुसरीकडे कुठे गेलो नाही. त्याच्यामुळे साधारणतः सगळ्यांची विचार करण्याची पद्धत एकच आहे. मी लवचिकता ह्याचा अर्थ असा घेतो की राजसाहेबांनी लवचिक भूमिका उद्धवसाहेबासोबत जायची घेतली. उद्धवसाहेबांना तिकीट वाटपामध्ये त्यांनी काही त्रास दिला नाही. खरं म्हणजे राजसाहेबांना हे दिसत होतं की त्यांच्या सहकार्याची तिकीटं कापली जात आहेत, पण आपल्याकडून युती तोडायची नाही, बऱ्याच गोष्टी सहन करायचा, हा सुद्धा एक त्यांचा लवचिकपणाच आहे. आणि काल त्यांनी त्या मेळाव्यात एक जे वाक्य उच्चारलं, नाही ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. आम्ही किती दिवस जुन्या गोष्टी काढून कुंथत बसणार, जुन्या गोष्टीवर आता पडदा टाका, हे राजसाहेबासारखा उमदा माणूसच बोलू शकतो, दुसरं कोणी बोलू शकत नाही. प्रकाशजी, काल तुम्हाला काही कल्पना होती का की त्या कार्यक्रमामध्ये मागच्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये
राजसाहेबांच्या एक विरोधी सूर पण निघणार होता अशी चर्चा होती की कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीनं मनसेनं निर्णय घेतला तर त्याचा पण एक कुठेतरी रोष होता, तशी काही कुणकुण लागलेली होती. तर असे काही तुमच्यापर्यंत पण अशी काही माहिती आहे? हे पहा, राजसाहेब आहेत ते दबावाच्या राजकारणाला बळी अजिबात पडणार नाहीत. हे काय उद्धव ठाकरेला माहीत नाही, हे काय संजय राऊतला माहीत नाही. आणि राजसाहेब एका स्वतः त्यांचा पक्ष आहे, ते त्याचा विचार करण्यासाठी स्वतंत्र आहेत. असं काही लिहिलं आहे का की उबाटा गटाशी युती झाल्यावर प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करावी, असं नाही आहे ना. कल्याण डोंबिवली मध्ये मनसेचं काय हित आहे हे पाहूनच त्याने हा निर्णय घेतला असेल. प्रकाशजी, तुम्ही म्हणताय की लवचिकता ही राज ठाकरेंनी व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे, पण एकीकडे भास्करराव म्हणतायत की शिंदेंना सोबत घ्या, शिंदेसोबत यावं असं ते म्हणतायत. दुसरीकडे राऊत म्हणतायत की शिंदेंना घेणार नाही, की शिंदेंशी काही संबंधच नाही. तर राजकारणात तुम्ही काय बघता, की तुम्ही ह्या पक्षांकडे बघताना शक्यता किती तुम्हाला दिसते की शिंदे सोबत येऊ शकतात यापुढे? आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, शक्यता तर कशी कशी बघता? हे पहा, भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं आहे तो एक फार मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये ते वक्तव्य केलं आहे. आणि संजय राऊतनं त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली आहे ती अगदी संकुचित आहे ना. राजकारणात कुणी कुणाचं कायम शत्रू नसतं ना. एक काळ हेच एकनाथजी शिंदे यांच्या गळ्यातले ताईत होते. हे उद्धव ठाकरेने हे वक्तव्य केलं असतं तर थोडं गांभीर्याने घ्यायला. हां प्रकाशजी, बार्शीमध्ये आज असं घडलंय की शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना एकत्र आली आहे आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये त्यांनी महाआघाडी स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की हा एक नवीन फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये तयार होतोय आणि हा भविष्यामध्ये असू शकतो, असे संकेत तुम्ही देताय का? नाही नाही, मी फार लहान आहे असे संकेत देण्याच्या बाबतीत. पण मला असं वाटतं की बार्शीमध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन समीकरण तयार झालं असेल स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि त्याला दोन्ही पक्षाच्या नेतृत्वानं मान्यता दिली असेल. महाजन सर प्रसन्न बोलतोय. काल एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला की सकाळी भास्करराव जाधव असं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी असं म्हणाले की एकनाथ शिंदेंना खरंच शिवसेनेचा भगवा उमटावा किंवा उभा राहावा महापालिकेवर असं वाटत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि म्हणजे शिवसेनेचा भगवा फडकेल म्हणजे आपला महापौर होईल अशा आशयाचं त्यांनी वक्तव्य केलं. काहीच तासामध्ये संजय राऊत असं म्हणाले की इतकी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही आहे, आम्हाला काय असा पाठिंबा नको. शिंदेंचं तर वेगळंच म्हणणं होतं, ते तर म्हणाले आमच्याकडे काही प्रस्ताव पण नाही, आम्ही काही विचार करायची गरजही नाही आहे. प्रश्न शिंदेंचा नाही आहे. प्रश्न असा आहे, राज ठाकरे जेव्हा म्हणतात लवचिक भूमिका घेतली पाहिजे, उदाहरणार्थ आपण एक असा इमॅजिन करू फक्त की समजा एक वेगळा पॅटर्न म्हणून मुंबईमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे कुठल्या तरी सहमतीच्या मतावर एकत्र यायचे असतील तर मनसे हा तो मध्यबिंदू आहे की जो दोघांना एकत्र आणू शकतो. पण अशावेळी दारच सगळी बंद करायची की आम्हाला काही गरजच नाही आहे शिंदेंची किंवा वगैरे वगैरे. तर ही लवचिक, एकीकडे राज ठाकरे लवचिक म्हणत असताना शिवसेनेकडनं ठाकरेंकडनं जेव्हा असे संकेत जातात, आपल्याच नेत्याचं एकाचं वक्तव्य खोडून काढलं जातं, जाधवांचं वक्तव्य संजय राऊत खोडतायत, याकडे तुम्ही कसं पाहता? ते काय ग्रामीण भागात जुनी म्हण आहे, बाजारात तुरी भटनीला मारी. आता कोण ह्याच्यात भट आणि भटणी कोण? संजय राऊत आणि भास्कर जाधव ह्याच्यात तुम्ही ठरवू शकतात. या दोघांच्या हातात ते काही नाही, पण त्यांनी ती वक्तव्य केली आहेत. भास्कर जाधवाने एका मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये वक्तव्य केलं आणि संजय राऊतने एक अहंकार, एकनाथजी शिंदेमुळं त्यांची आता कुठंच सत्ता राहिली नाही, मुंबईतसुद्धा कुठं येण्याची शक्यता नाही, म्हणून असं संजय राऊतनं केलेलं वक्तव्य हे खरं म्हणजे एक राजकीय वक्तव्य नाही तर वैयक्तिक द्वेषभावना त्याच्यातून दिसते. कुणी राजकारणी माणूस असं वक्तव्य कधीच करणार नाही आणि कुणी त्यांच्या दारावर गेलं नाही की आम्ही घेणारच नाहीत असं म्हणायला आहे. शिंदेसाहेब त्यांच्या दारावर गेलेच नाहीत ना. प्रकाश महाजनजी, आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानुडेकर आपल्याला प्रश्न विचारतात. मृणाल मॅम. आपण महाराष्ट्राचं राजकारण गेली कित्येक वर्ष खूप जवळून पाहिलं. महाजन कुटुंबातले होते त्यामुळे अजून जवळून पाहिलं. काय वाटतं या सगळ्या राजकारणाबद्दल?
नाही, आता राजकारणाचा तो स्तर जे तुम्ही विचार करतात तो आता राहिला का नाही, खरं म्हणजे हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. पण आता जे आहे त्याच्यात कसं चांगलं करता येईल एवढंच पाहणं आपल्या हातात आहे. मला वाटतं की एकनाथजी शिंदेमुळं भारतीय जनता पक्ष मराठीच माणूस महापौर करेल, आणि ती सुद्धा महिला झाली तर अजून चांगलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त एक मराठी महिला मुंबईची जर महापौर झाली तर ह्याच्यासारखा दुसरा आनंद कुणाला असू शकतो. महाजनजी एक पण जो ही पॅटर्न महिला हा मॅम ही विचारा प्रश्न. शिंदे गटातली असायला हवी की महायुतीतली चालेल? हे पहा, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली इथं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे. जो काही निर्णय होईल या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणूनच निर्णय घेतील, आणि सगळे मराठी माणसं आहेत आणि ते मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय निश्चित घेतील. महाजनजी एक आता सोलापूरच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. पुण्यामध्ये आपण बघितलं महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि आता पुण्यामधनं तो जो पॅटर्न सुरू झालाय तोच पंचायत समिती जिल्हा परिषदेला ते कंटिन्यू करतायत. सोलापूरच्या निमित्ताने दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. हा पॅटर्न पुढे कंटिन्यू होऊ शकतो छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आणि कदाचित लार्जर स्केलवरती ते होईल, ह्याची शक्यता तुम्हाला किती वाटते? कसे, राष्ट्रवादी कधी दुबंगली नव्हतीच. सोयीसाठी म्हणून अजित पवार इकडं आले होते, आणि राष्ट्रवादी दुबंगली नसल्यामुळं ते बऱ्याच ठिकाणी एकत्र आहेत. मला वाटतं संजय राऊत सारखी माणसाच्या सगळ्या ह्याच्यात विघ्न म्हणून आणू शकतात. जोपर्यंत संजय राऊत सारखी माणसं बाजूला होणार नाहीत तोपर्यंत हे काही एकत्र येण्याची शक्यता, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं, पण आत्ता तूर्त तरी काही दिसत नाही. आम्ही समाधानी आहोत, आम्ही बऱ्याच ठिकाणी सत्तेवर येणार आहोत. त्याच्यामुळं आम्हाला काही फार कुणाच्या सोबत जायची गरज असं नाही. आमचा नैसर्गिक भागीदार भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आनंदी आहोत. प्रकाशजी, कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी जेव्हा प्रमोद महाजनांचं नाव घेऊन तो किस्सा सांगितला, बाळासाहेबांचा आणि प्रमोदजींचा जो संवाद झाला होता त्याचा उल्लेख केला, तर त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? खूप दिवसानंतर प्रमोद महाजनांचं नाव, की ज्यांच्याकडे पुढचा पंतप्रधान वगैरे म्हणून पण पाहिलं जायचं 2000च्या आधीपर्यंत, तर तो किस्सा ऐकताना राज ठाकरेंच्या तोंडून काय भावना होत्या तुमच्या? नाही, मला खूप बरं वाटलं की तशी राजसाहेबांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली आहे, आणि त्यांच्या तोंडून हा उल्लेख, आणि तो सुद्धा बाळासाहेबाच्या जयंतीच्या दिवशी. कारण बाळासाहेबांचं आणि प्रमोदजीचं नातं हे राजकारणाच्या पलीकडं होतं. प्रमोदजीच्या शेवटच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये बाळासाहेब स्वतः प्रकृती बरी नसताना 2 वेळा भेटायला आले होते. त्याच्यामुळं तो उल्लेख ऐकून मनाला आनंदही झाला, जुन्या आठवणी आल्या, आणि राजसाहेबासारखा माणूसच असा उल्लेख करू शकतो. कारण राजसाहेब तसे मनाने मोठे आहेत, त्याचं कुठं मनात न ठेवणारे किंवा असं काही नाही आहे. महाजनजी, तो उल्लेख केला, मला वाटतं पुढे नंतर हा पूर्ण करा, तुमचं म्हणणं पूर्ण करा. उल्लेख पुढे काहीतरी म्हणत होता. नाही, नंतर जे काय चित्रचरित्र जे पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं त्यावेळेस प्रमोदजीनं हा उल्लेख केला होता की बाळासाहेबच एकमेव असे आहेत ज्यांनी हिंदूला हिंदू म्हणून मत टाकण्यासाठी तयार केलं, आणि हे श्रेय बाळासाहेबांना जातं. हे स्वप्न माझ्यासारखे राज ठाकरेसोबत बघत होते की राज ठाकरे तो पुढे वारसा नेतील, पण काही दिवसात असं दिसतं की राजसाहेब भाषण करताना माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो हे म्हणायचं विसरून गेलेले आहेत. प्रकाश महाजनजी, एक प्रश्न असा आहे की एकीकडे लवचिकतेच्या बाबतीत राज ठाकरे बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काही एका गोष्टीवरती स्थिर आहे, ठाम आहे, आणि ती कडवट आहे. आपण लवचिक म्हणण्याच्या विरोधार्थी शब्द म्हणून वापरूया, कडवट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ज्या मुद्द्यांवरती एकत्र आलेले आहेत, तर हा लवचिक विरुद्ध कडवट असा ॲप्रोच राहिला तर या दोघांचं एकत्र येणं किती काळासाठी असेल असं आपल्याला वाटतं?
मला वाटतं मध्यंतरी राजसाहेबांनी कोणत्या तरी एका प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना असं सांगितलं होतं की या निवडणुकीपर्यंत आम्ही एकत्र आलेलो आहोत, ही निवडणूक झाल्यावर बसून एकदा विचार करूत, हे मी ऐकलं आहे. आता नेमकं राजसाहेब महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर काय विचार करत असतील तुमचा काय होरा आहे, ते तुमचा जास्त होरा काय आहे? सांगू तुमचा शकतो. अंदाज मला काय आहे? असं वाटतं की त्याचा एकदा राजकारणात म्हणजे जी लवचिक भूमिका राजसाहेबांनी घेतली, खरं म्हणजे उद्धवजीने ती घ्यायला पाहिजे. वैयक्तिक राजकारणात तर तुम्ही असे अभिनिवेश ठेवले तर राजकारण पुढे सरकणारच नाही ना. कधी काळी स्वर्गवासी बाळासाहेब काँग्रेसला अक्षरशः धारेवर धरत होते, आज तुम्ही काँग्रेससोबत आहात. प्रकाशजी, राजकारण फिरत असतं. वैयक्तिक त्यांचा शिंदे साहेबांचा मी राग समजू शकतो, कारण त्यांची सत्ता त्यांच्यामुळं गेली आणि मुंबईत सुद्धा आली नाही. हा वैयक्तिक राग आहे. राजकारणात वैयक्तिक राग किती ठेवायचा हा त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे. खरं आहे. प्रकाशजी, तुम्ही आता म्हटलात की आम्ही आमच्या ज्या BJP बरोबर आम्ही खुश आहोत, असं तुम्ही म्हटलात, आत्ता म्हटलात बोलताना. हे खरंच खुश आहात तुम्ही आहात का नक्की? शिंदे खरंच खुश आहेत का भाजपसोबत? कारण आज जी काही बातमी सगळी चालली आहे की आम्ही ते नाराज आहेत, ते दिल्लीला जात आहेत, तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दलचं? हे पहा, मला सांगा, दिल्लीला जाणं हे का वाईट आहे का? दिल्लीला कोण नाही गेलं? दुसऱ्याने दिल्लीला गेलं तर ते मात्र वाईट, आणि तुम्ही गेलं मात्र ते राजकारण. असं कसं असू शकतंय? शेवटी महायुतीमध्ये काही प्रश्न असते तर शिंदे साहेबांनी जर दिल्लीत जाऊन महायुतीच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली, त्यात गैर काय? ते काही गैर नाही आहे ना त्यात. मृणाली नानुडेकर प्रश्न शिंदे साहेबाच्या प्रत्येक कृतीकडं तुम्ही एका विशिष्ट हा मृणाल मॅम. प्रकाश भाऊ, कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं हा हा ते भारतीय जनता पक्षाला आवडलंय का वगैरे माहिती नाही, पण अशा पद्धतीनं एकमेकांवर कुरघोडी करायचे जे प्रकार सुरू आहेत ते सध्याच्या राजकारणाचा काही अपरिहार्य भाग वाटतात का तुम्हाला? आणि समजा असतीलच तसा भाग, तर त्याला समोरचा मित्रपक्ष कशा पद्धतीने रिॲक्शन देईल असं आपल्याला वाटतं? आपण अनेक पक्षातून उत्तमरित्या वावरले आहात, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं वेगळं अपेक्षित आहे, थेट अपेक्षित आहे. मला इथं सुखाने राहू द्यायचं नाही काय? असं आहे म्हणाला. नाही नाही, असं नाही. असं आहे, प्रत्येकाला आपली राजकीय ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोबत घेतली आहे, काय भाजपवर दडपण आणण्यासाठी घेतली नाही. आमची युतीच आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. त्याच्यामुळं जो कल्याण डोंबिवलीमध्ये निर्णय होईल ते युतीचे 2 वरिष्ठ नेते म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिंदेसाहेब मिळून घेतील. त्याच्यामुळं आम्ही कुणाला घेतलं तर तो हा महायुतीलाच फायदा आहे ना. महायुतीची सत्ता अधिक स्थिर होईल ना. आणि प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे ना. त्या ताकदीचा उपयोग आपल्या सहकार्याच्या विरुद्ध करू नये म्हणजे झालं. प्रकाशजी, सत्तेसोबत जाणं ही लवचिकता असा एक नवीन अर्थ रूढार्थाने होतोय असं दिसतंय. मग कल्याण डोंबिवलीत जर ते शिंदेसोबत मनसे आले तर ते योग्य आहे, पण हे जर उद्या जर चित्र वेगळं राहिलं असतं तर तुम्ही जे आत्ता म्हणताय की ही लवचिकता स्वीकारायला हवी, ही भूमिका सोयीची आहे असं वाटत नाही का? नाही नाही, असं वाटण्याचं काय कारण आहे? उद्या समजा मनसे आमच्यावर नसली असती तरी आम्ही काही त्याचा, तो स्वतंत्र पक्ष आहे, त्याने तो स्वतंत्र निर्णय केलेला आहे. यात इतराला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? बऱ्याच ठिकाणी असं होतं ना, का होत नाही? होतं प्रत्येक पण मग ठिकाणी. ही लवचिकता आहे, ही जी लवचिकता अशीच जर सगळ्या पक्षांनी स्वीकारली तर ज्या मतदारांनी ज्या पक्षाच्यासाठी ज्या विचारासाठी मतदान केलंय त्या मतदाराचं काय? का मग आता हा आपण हे आता हे गृहीतच धरायचं आपण की हे असं हेच घडणार आहे? आता कसं आहे, हे राजकारण इतकं बदललेलं आहे की आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो 70-71 साली, तर त्यावेळेससुद्धा आम्ही पाहायचं की जनसंघाचे त्यावेळेसचे सर्वोच्च नेते उत्तमराव पाटील आणि वसंतराव नाईकाचे खूप चांगले संबंध होते.
बाळासाहेबांची त्यांचे चांगले संबंध होते. ते त्यावेळेसपासून असं चालत आले. राजकारणात लोक व्यक्तिद्वेष ठेवत नाहीत ना. प्रकाश महाजनजी, शेवटी आपण लोकांसाठी काम करायचं असतंय. मला सांगा, प्रकाश महाजनजी, महाजन कुटुंब पूर्वीपासून भाजपशी संबंधित आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण संबंधित राहिलेला आहात. पंकजा मुंडे असतील, प्रमोद महाजन यांच्या कन्या असतील, किंवा स्वतः प्रमोद महाजन अर्थातच कैलासवासी प्रमोद महाजन असतील. तेव्हाचा भाजप आणि आत्ताचा भाजप, अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती एक असं वर्णन केलं जातं की अटल बिहारींपर्यंतचा भाजप हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा भाजप होता. त्यानंतर जेव्हा एका मताने सरकार पडायच्या वेळा आले आणि नैतिकतेला कोणी विचारत नव्हतं, म्हणून कृष्ण नीती स्वीकारणारा भाजप समोर आला. हे जर का स्थित्यंतर खरंच प्रतिकात्मकरित्या मांडलं तर प्रकाश महाजन याकडे कसं पाहतात? मी आता तुम्हाला शिंदेचा प्रवक्ता म्हणून नाही बघत आहे, आम्ही एक विश्लेषक म्हणून तुमच्याकडे बघतोय. हे पहा, ज्यावेळेस एक मताने सरकार पडलं, मला चांगलं आठवतंय, मी प्रमोद महाजनला फोन केला त्यावेळेस ते घरच्या होम थिएटरवर सिनेमा पाहत बसले होते. आणि मी म्हणलं, तुम्ही इतके शांत कसे? ते म्हणले, जे गोष्ट आपल्या हातून आता थांबवूच शकत नाहीत त्या गोष्टीला स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. आताचा नवीन भाजप आहे, त्या काळातला भाजप, त्या काळातले नेते खूप वेगळे होते. त्या काळात प्रमोदजी असू, गोपीनाथराव असू, हे मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर त्यांना प्रेम मिळायचं, सन्मान मिळायचा. आता तरुण पिढी आलेली आहे, त्याच्यामुळे तरुण पिढीचे वेगळे विचार आहेत, ते त्या विचाराचे नाही आहेत. हा स्थित्यंतर झालं आहे, ते चांगलं का वाईट काळ ठरवेल. पण मला असं वाटतं की कुठंतरी व्यक्तीमधले एक जे संबंध असायला पाहिजेत राजकारणाच्या पलीकडचे, ते थोडे आता कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात असं मला वाटतं. खरं म्हणजे नाही, पण मधल्या काळात चर्चा माहीत नाही, पण खूप बदल झालेला आहे. महाजनजी, मी तुम्हाला आणखी कन्साईजपणे विचारतो. मधल्या काळात अशी खूप चर्चा सुरू झाली की हे किती हे इन्कमिंग आहे. संजय जोशी म्हणून आहेत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नागपूरमधले आमदार संदीप जोशी, त्यांनी आता निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. मुनगंटीवार तर मधल्या नागपूरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता काय बोलेल इतक्या कडवटपणे बोलत होते, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि विविध प्रकारे ही अशी नाराजी व्यक्त होत राहिली. मुंबईमध्ये एका व्यक्तीला नगरसेवक पद मिळतं तर एक प्रवक्ता मात्र वर्षानुवर्ष, आणि मी अजून माधव भंडारी वगैरे पातळीला तर जातही नाही, मधू चव्हाण, माधव भंडारी, त्यातल्या त्यात तरुण असलेले प्रवक्ते सुद्धा त्यांना अशी संधी मिळत नाही. या सगळ्या नव्या बदलांसहचा भाजप, याकडे तुम्ही कसं पाहता? कारण कधीकाळी तुम्ही सुद्धा भाजपमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर म्हणजे असंही म्हटलं गेलं की तुलनेनं महाजनांच्या कन्येला बाबतीत सुद्धा एकदा खासदारकी झाल्यानंतर मग परत त्या मागेच पडल्या. तर या स्थित्यंतरांकडे तुम्ही कसं पाहता? मी मगाच म्हणल्यासारखं, मी आता एका पक्षाचा प्रवक्ता आहे, मी दुसऱ्या पक्षावर काही माझं मत व्यक्त करावं हे जरा तुम्ही. बरं, मी तुमच्या पक्षाशी संबंधित प्रश्न विचारतो. मला नोटीस. कल्याण डोंबिवलीतले तुमच्या शिंदेच्या शिवसेनेचे एक नेते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा फक्त वापर केला, आणि चर्चा तर मुंबईमध्ये अशाही ऐकायला मिळाल्या की शिंदेंनी असं म्हणतात की शिंदेंच्या सेनेकडनं नंतर राज ठाकरेंच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विचारण्यात आलं की आम्ही काय वाईट होतो, आम्ही तुम्हाला किती जागा देत होतो, आम्ही काय वाईट होतो, तुम्हाला युतीत काय फायदा झाला. तुम्ही या दृष्टिकोनातून कसं पाहता? नाही, माझं स्पष्ट याच्यावर मत आहे की राजसाहेबांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यांनी ते सगळं सहन केलं जे ते कधी केलं नसतं. मला तुम्ही सांगा की 65 जागा उबाटाच्या निवडून येतात आणि 6 जागाच मनसेच्या निवडून येतात. मनसेचे जे निवडून येणारे हक्काचे मतदार होते ते नाहीत मिळाले राजसाहेबाला, पण आपल्यामुळे ही युती तुटेल असं आपल्यावर ठपका नको, आपण शब्द दिला. या शब्दात मला वाटतं की राजसाहेब अडकले आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सहन केल्या आणि मग शेवटी तो लवचिकपणा तिथूनच आलेला दिसतोय. कारण मी मागं स्वतः म्हटलं की हे नेतृत्व जर राजसाहेबांच्या हाती दिलं असतं तर कदाचित वेगळे निकाल लागले असते आणि राजसाहेबांनी 11 जानेवारीला जर ते भाषण केलं नसतं, म्हणजे मी राजसाहेबांची आत्तापर्यंतची जी भाषणं ऐकली त्यात हे सर्वोत्कृष्ट भाषण होतं. किंबहुना शिवाजी पार्कवर ज्या ज्या लोकांनी भाषणं केलीत, खूप मोठ्या लोकांनी भाषणं केलीत, त्या सगळ्यांच्या भाषणात राज ठाकरेंचं 11 जानेवारीचं भाषण हे खूप वरच्या क्रमांकावर आहे. प्रकाशजी, ते जर भाषण झालं नसतं ते एक सहज कल्पना करा काय
हा, तुम्ही आता राज्याच्या ह्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या म्हणजे पक्षांच्या प्रकाशजी बद्दल आपण बोलत आहोत, पण मला जस्ट विचारायचं आहे की तुमचं जे होम टाऊन आहे छत्रपती संभाजीनगर, काय तिथली गणितं, तिथं कसा झाला निकाल, तुम्हाला अपेक्षित होता का? MIMनं ज्या पद्धतीची मुसंडी मारली, तर तिथं तर ते शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला होता. त्याच्याबद्दलचं काय मत आहे तिथल्या सगळ्या समीकरणांबद्दल बदलत्या? हे पहा, MIMची वाढ अशा पद्धतीनं महाराष्ट्रात होणं हे अत्यंत धोकेदायक आहे. सगळ्या पक्षांनी हा विचार केला पाहिजे. एकटा शिवसेना, एकटा भारतीय जनता पक्ष, एकटा उभाटा नाही. कारण यांचं राजकारणच धर्मावर आधारित आहे. आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सुद्धा मराठवाड्यातले आहात, आपण रजाकारांचे अत्याचार पाहिले आहेत. त्या एक कोण मुलगी त्या मुंबऱ्यामधली ती सरळ जर म्हणते की आम्ही सगळा हिरवा करू, या पद्धतीचं राजकारणाचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे, मला असं वाटतं. मृणालिनी नानिवडेकर आपल्याला प्रश्न विचारतात. मृणाल मॅम. प्रकाशजी, राज ठाकरेंनी जे आक्षेप घेतले त्या दिवशीच्या त्या गाजलेल्या भाषणात, त्या सगळ्या आक्षेपांना सरकारचा भाग म्हणून हां, शिंदे सेना कशी उत्तरं देईल? खरोखरच काही मुठभर भांडवलदारांना जमीन दिली जाते आहे असं आपल्या पक्षालाही वाटतंय का? हे पहा, मी जसं सांगितलं की राजसाहेबांचं ते सर्वोत्कृष्ट भाषण होतं. याचा अर्थ त्यांनी जे मांडलेले मुद्दे ते पटलेच पाहिजेत असं नाही. खरं म्हणजे ही महानगरपालिकेची निवडणूक होती, पण त्यांनी अदानीला मध्ये आणलं. मला सांगा, अदानीची झालेली प्रगती, विलेपार्लेमध्ये कुठल्या तरी वाडीत बसलेल्या माणसाला त्याचा काय उपयोग आहे? आणि अदानी म्हणजे मी काय अदानीचा वकील नाही किंवा मी सरकारी पक्षातर्फे बोलतो असंही नाही. अदानीला मला असं वाटतं की त्यावेळेस टाइम्समध्ये सुद्धा हा विषय आला होता. काँग्रेसच्या राज्यामध्ये त्या मुंद्रा पोर्टजवळ 2.5 रुपये स्क्वेअर मीटरनं जागा दिली. ती जागा पुढे अदानीनं 32 रुपये स्क्वेअर मीटरनं भाड्यानं दिली. हे टाइम्समध्ये आलं होतं. या अदानीचा काही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अदानी एखादी गोष्ट करतो, अदानी मुंबईचं एअरपोर्ट चालवतो, एअरपोर्टची तर मालकी सरकारची आहे ना, तिथली व्यवस्था अदानी पाहतोय. आणि मला असं वाटतं की पालघरसारख्या अतिमागासलेल्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं बंदर येणं, त्याच्या शेजारी विमानतळ होणं, याच्याकडं आपण रोजगाराची निर्मिती म्हणून पाहिलं पाहिजे. मग असं आंदोलन केलं पाहिजे की या भागातल्या भूमिपुत्रांना 80% इथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. यांना इथं त्या म्हणजे जो व्यवसाय येईल त्यात त्यांना भागीदारी मिळाली पाहिजे. बरं. त्यांना डेव्हलप केलेली 15% जमीन मिळाली पाहिजे. याच्यासाठी जर आपण आंदोलन केलं असतं तर ते अधिक फायद्याचं झालं असतं असं मला वाटतं. जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न तुमच्याकडनं ऑब्जेक्टिव्ह उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की राज ठाकरेंनी बरंच काही सहन केलं या युतीमध्ये. मग तुमच्या नजरेतनं ज्या राज ठाकरेंचं राजकारण तुम्ही जवळून बघितलं, त्यांना जवळून ओळखता तुम्ही, राज ठाकरेंनी ही युती राजकीय हेतूने केली की कौटुंबिक हेतूने केली? नाही, कसं आहे, कौटुंबिक त्याला थोडी किनार आहे, पण एक मराठी माणसाचं हित आपण करू शकतो का म्हणून त्या दृष्टीने ही झालेली युती आहे. मला असं वाटतं आता कुटुंब तर तसंही पहिलं एक होतं काही फार कुटुंबात तणाव होते असं नाही, पण कुटुंबही जवळ आलं, मराठी माणसाला त्याच्यात कुठंतरी आधार शोधला, पण तो जो आधार मिळायला पाहिजे किंवा जो प्रचार व्हायला पाहिजे ते बहुतेक झाला नाही असं दिसतं. त्याच्यामुळं त्यांना तेवढं म्हणावं तसं मुंबईत किंवा बाकी ठिकाणी तर यश नगण्यच आहे. त्याच्यामुळं मराठी माणसाचा विश्वास राज ठाकरेवर जास्त होता. कदाचित उद्धवजी सोबत गेल्यामुळं तो कमी झाला काय असं मला वाटतं वैयक्तिक. प्रकाश महाजनजी, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या गप्पांगणात आलात. आणि नाही, मला एक प्रश्न हा, नाही बोला. नाही मला एक विचारा. नाही माझा एक प्रश्न थोडा वेळ देतो. विचारा. तुमच्या सगळ्याच्या तोफखान्याला मी उत्तर कसं दिलं, मला एवढी उत्सुकता ऐकायची. आपण सगळे होतात आणि मी तुमच्यासमोर एकटाच होतो, मी उत्तर देऊ शकलो का, आपलं समाधान करू शकलो का, मला पडलेला प्रश्न आहे. आमचे तोफ गोळे होते, पण तुम्ही लवचिक असल्यामुळे एकही गोळा तुमच्यापर्यंत गेला नाही. लवचिकतेचा विजय झाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रकाश महाजनजी, खूप खूप धन्यवाद. आपण मला दिलखुलास उत्तरं बोलावलं, दिली. खूप खूप बरं वाटलं. धन्यवाद. तर पुढारी न्यूजच्या या गप्पांगणात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच अनेक गेस्ट सोबत, मान्यवरांसोबत हा गप्पा सुरू राहतील. पाहत रहा पुढारी न्यूज.
Thank you.